आणि यानंतर गणेशोत्सवासंदर्भातल्या बातम्या आपण पाहणार आहोत। अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिजित खांडेकरांसह अनेक कलाकारांनी ढोल वादनाचा आनंद लुटलाय। ढोलच्या तालावर त्यांनी मनसोक्त असा ठेकाही धरल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना शिंदे गट आणि ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीनं नाशिक ढोल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यातील नामांकित 12 ढोल ताशा पथकांनी यामध्ये सहभाग घेतला होता। यावेळेस सगळ्या सेलिब्रिटींसोबत संवादही साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। शिवसेना शिंदे गट आणि ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने नाशिकमध्ये ढोल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। आपण बघत आहोत अनेक सिने अभिनेते यामध्ये सहभागी झाले आहेत। आपण बघतो स्वप्नील जोशी असेल, सुप्रिया पिळगावकर असेल, हेमल इंगळे असेल, यांनी खरं तर ढोल वादनाचा आनंद हा लुटलेला आहे। स्वप्नील आहे काय, कसा आनंद लुटला? अरे तू बघतोस आनंद कसा लुटला ते। मला असं वाटतं की आपली संस्कृती आहे हे आपण आहोत, हे आपलं रक्तात आहे। इतकं भारी वाटतंय। म्हणजे ॲक्च्युली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलो आहे, पण सगळ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, मंडळातल्या सगळ्या लोकांचं खूप खूप आभार मानेन। नाशकातल्या सगळ्या लोकांचं खूप खूप आभार मानेन। इतकी ऊर्जा दिली आम्हाला, भाऊंचं खूप खूप आभार मानेन। आमच्या संपूर्ण टीमला चार्ज केलं आहे, कारण ढोल महोत्सव आहे रे। म्हणजे आल्यापासून तो नाद ऐकतोय, ते वाजवतायत, तो जोश, तो जल्लोष। काय होतं, खूप वेळ प्रमोशन करून करून ना थोडीशी एक लेथार्जी येते, थोडासा एक डल पिरियड येतोच, कारण तुम्ही तेच रोज रोज बोलता। अशा कार्यक्रमांना आलं ना की पुढचे 20 दिवस परत काम करायची ऊर्जा मिळते। आणि बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आमच्या चित्रपटाला आणि प्रत्येक मराठी चित्रपटाला घवघवीत यश मिळू दे, थिएटरमध्ये गर्दी आणि हाऊसफुलचे बोर्ड्स लागू देत आणि असे कार्यक्रम होत राहू देत, उत्साह साजरा होत राहू दे, कारण छान वाटतं यार, खूप भारी वाटतं मला। सुप्रियाताई, तुम्ही सुद्धा छान ढोल वादन केलं, अक्षरशः पाय थिरकत होते। नाही, ढोल वादन म्हणजे एकतर ते मला खूपच बघायला तर आणि ऐकायला तर एवढं आवडतं ना की असं वाटायचं मला की कधीतरी एकदा करू देत। तर आमच्या चित्रपटात सुद्धा जेव्हा हे गाणं झालं तेव्हा पण मी तो बांधून वगैरे कमरेला वाजवला आहे। त्याचं आता आम्हाला फुटेज मिळालं तर मी बघणार येते, पण आज हो मग मला ते बघायला आवडेल। पण आज इथे ह्या सगळ्या म्हणजे एवढ्या कलाकारांसोबत ढोल ताशा पथकाची इथे कॉम्पिटिशन आहे आणि त्यांच्यासोबत ते अनुभवायला मिळालं। आणि मी मगाशी म्हटलं तसं की ऊर्जा आम्ही इथून घेऊन जातोय आणि मला खूप छान वाटतं की नाशिकमधला मी अनुभवला, कारण ज्या प्रकारचं एक जी एनर्जी जसं मी म्हणाले ती इतकी प्युअर होती, इतकी पॉझिटिव्ह होती की आम्ही जरी ढोल वाजवत नव्हतो तरी तिथे आम्ही पण फ्लोट करत होतो त्या ट्रान्समध्ये। आणि मी पुण्यात शिकले, मुंबईत आता कामासाठी राहते, पण नाशिकसारखी ही एनर्जी मी कुठेच नाही बघितली। कारण ढोलचे नाव नाशिक ढोलच म्हणतात। एक्झॅक्टली नाशिकचा ढोल खरं तर जगप्रसिद्ध झाला आहे। अजून काय वाटतंय या नाशिक ढोलची ब्रँडिंग होणं गरजेचं आहे? मला असं वाटतं की मुंबई पुण्यातल्या ढोल ताशा पथकांना जितकं ग्लॅमर मिळालं किंवा त्यांनी ते कमवलं असं म्हणणं बरोबर ठरेल, ते नाशिकच्या सगळ्या पथकांना मिळायला हवं अशी माझी मनोमन भावना आहे। एकंदरीतच कुठेतरी आता नाशिक ढोलची यामुळे ब्रँडिंग होईल, नाशिकचं ढोलचं नाव जे आहे ते अजून 7 समुद्रावर पोहोचेल अशीच आपण अपेक्षा करूया। कॅमेरा प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी।